परमेश्वर की त्याने सर्व आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली. अशी निर्मिती केली की त्याने शब्द साहित्य शब्दाद्वारे सुंदर निसर्ग बनवला आणि त्या निसर्गामध्ये अंधकार दुनिया होती आणि त्या अंधकार दुनिया त्या परमेश्वराने ठेवली नाही. मग त्याने त्याच्या पवित्र सांगल्यानंतर पवित्र शब्दाने सुंदर चंद्र सूर्य तारे प्रकाश उज्ज्वला आकाश पृथ्वी डोंगर टेकडे दगड झाडे फुलं झाड पहाड नदी नाले पाणी पाऊस पक्षी प्राणी जीव सर्व परमेश्वराने बनवलं. आणि त्या परमेश्वराने सर्व बनवल्यानंतर सुंदर सृष्टीची हिरवीगार सुंदर सर्व दिसते असं त्याने बनवलं. परंतु तिथवर मानव बनवत नाही. माणसाला त्याने प्रेम केले की 6 दिवशी त्या माणसाला प्रतिरूपाने बनवलेलं आहे. हालेलुया. तर माणसाला त्याने 6 दिवशी असं बनवलं की पवित्र हाताने माथेपर्यंत घडवलेलं आहे. आणि माणसाला त्याने सुंदर डोक्याचे केशपात पायाने आपण शरीर त्याच्या पवित्र हाताने घडवलं आणि त्याने जिवंत आत्मा देऊन सर्व शक्ती कपिता प्राप्त केला. त्याबद्दल देवाला आपण धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद 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 पवित्र बाबा. आज तो पवित्र असा पिता परमेश्वर देवीला मालिका सर्व तू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहेस. सत्ता आणि मार्ग जीवन परमेश्वर तू आहेस. आकाश आणि पृथ्वीचा अधिकार प्रभू तू आहेस. देवीला परमेश्वर मालिका सर्व तुझ्या आणि कधी आराधना महिमा करू शकत नव्हतो. असंच परमेश्वराने वाईटामध्ये पडले होतो. परमेश्वर आज मी तुझे दास म्हणून विशेष करी प्रार्थना करणार आहोत. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. पवित्र बाबा पवित्र 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 पिता परमेश्वर मार्ग सत्य जीवन पिता परमेश्वर दिवस तुझे सर्व सुंदर निसर्ग बनवला. आणि निसर्गामध्ये आकाश चंद्र सूर्य तारे प्रकाश उज्ज्वला बनवला. त्याबद्दल तुला आभार. आकाश पृथ्वीच्या पृथ्वीवर झाडे झुडपे फुलं झाड पहाड सर्व बनवलं. त्याबद्दल तुला आभार. या झाडे झुडपांमध्ये अनेक प्रकारचे जीव जंतू बनवले. अनेक प्रकारचे जंगल प्राणी बनवले. अनेक प्रकारचे पक्षी बनवले. त्याबद्दल तुला आभार. धन्यवाद पिता परमेश्वर. या पृथ्वीवर मोठमोठ्या नदी नाले समुद्र बनवलं. नदी नाले समुद्र पावसाने भरून काढले. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मच्छी बनवले. त्याबद्दल तुला आभार. धन्यवाद पिता परमेश्वर. या पृथ्वी बनवण्याचे परमेश्वर तुला महिना आणि दिवस लागू शकलं नाही. तर तुझे शब्द कमी रखून जगाचा पवित्र पिता परमेश्वर आहे. तुम्ही समुद्र 5 दिवसामध्ये आकाश आणि पृथ्वीची धडकाने निर्माण केले घडवल्याबद्दल तुला आभार. धन्यवाद पिता परमेश्वर. परंतु पिता परमेश्वर पृथ्वीवर मानवजात कोणीही होत नाही. मनुष्यावर तुम्ही असं प्रेम केलं की या सृष्टीचे सुंदर हिरवगार निर्माण केलं घडवलं. परंतु या पृथ्वीवर मानवजात कोणी पृथ्वीवर वापर कसं होईल आणि खरोखर पिता परमेश्वर मार्ग जो आहे खरोखर मनुष्यावर प्रेम केलं की परमेश्वर सुंदर वर आकाश फार भिजवले. आणि या मातेपासून तर मनुष्याला असं उत्पन्न केलं की या डोक्याच्या केशापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीर माणसाने शरीर अवयवाला भरून काढलं. अशा म्हणलंस की सुंदर डोक्यामधून डोक्यामध्ये मेंदू बरं त्याच्यामध्ये काळे निळे केस बाद दिल्याबद्दल आभार. धन्यवाद बाबा. तू आम्हाला परमेश्वर पाहण्यासाठी दोन डोळा दिलास. ऐकण्यासाठी दोन कान दिलंस. सुवास घेण्यासाठी नाक दिल्याबद्दल आभार. बोलण्यासाठी मुख जीभ तोंड दिलंस. खाण्यासाठी दात घास दिलंस. त्याबद्दल आभार. आम्हाला चालणं हेरला फिरण्यासाठी तुझी स्तुती आराधना महिमा काम करण्यासाठी देव पिता आम्हाला 2 हात दिले 2 पाय दिले टक्का मोठं दिलंस. लाखो हजार पण 2 किडनी दिल्यास बद्दल आभार. धन्यवाद बाबा. या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीर हाडा मांसाने शरीर अवयव भरून काढलास. आणि आम्हाला जिवंत आत्मा देऊन हेंडा फिरता चालता बोलता नाचता अक्कल कल्ला बुद्धी दिलीस. त्याबद्दल तुला आभार. हालेलुया पिता परमेश्वर मालिका धन्यवाद राजा धन्यवाद पवित्र बाबा. खरोखर आमच्या मनावर अशी दया कृपा केलीस की आम्हाला जिवंत आत्मा देऊन हेंडा फिरता चालता बोलता अक्कल कल्ला बुद्धी दिलीस. त्याबद्दल तुला आभार. आमच्या मानवासाठी पिता परमेश्वर आमच्यासाठी सुंदर निसर्ग दिलास. या निसर्गामध्ये आकाश चंद्र सूर्य तारे प्रकाश उज्ज्वला दिल्याबद्दल आभार. आमच्यासाठी आकाश पृथ्वीवर डोंगर टेकडे दगड झाडे झुडपे फुलं झाड पहाड दिल्याबद्दल आभार. आमच्यासाठी नदी नाले पाणी पाऊस सर्व दिलास. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मच्छी दिलीस. त्याबद्दल तुला आभार. हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वर. आमच्यासाठी सुंदर जमीन संधी दिलीस आणि त्याच्यामध्ये बी बिरा दिलंस. आणि आम्हाला राहण्यासाठी घरदार दिलं. जमीन संधी खाना पिणं गाय कोंबडी बकरी सर्व दिलंस. त्याबद्दल तुला आभार.
पवित्र पिता परमेश्वर आम्हाला परमेश्वर खरोखर या नदीच्या शपथ नायकापर्यंत पूर्ण शरीर हाडामासाने शरीर भरून काढलं जीवन आत्मा देऊन हे टप्पा चालता बोलता नाचता अक्कल तुझा बुद्धी सर्व तुझ्या पदातला आम्हाला संतर पिता परमेश्वर खरोखर परमेश्वर आम्हाला सगळ्यांना आई वडिलांना त्याच्यामध्ये जन्म दिलास परमेश्वर आम्हाला लहानपणाला जो मला आई माझा आई मी सांगत ते ऐकेल त्याचा मी ऐकेन धन्यवाद राजा धन्यवाद पवित्र थँक्यू तुझे स्पिरिट लॉर्ड पिता परमेश्वर देव बाबा तू आमच्यावर अशी की महान कृपा केलीस की मी तुझी कधी महिमा आराधना करू शकत नव्हतो असं तुझा जन्मदिवस साजरा प्रार्थना क्रिसमस करू शकत नव्हतो की मी तुझी महिमा प्रार्थना करू शकत नव्हतो की मी तुझ्या नावाचा प्रचार करू शकत नव्हतो की आता मी सदैव मी तुझे जवळ शोधू करू शकत नव्हतो परमेश्वर असं अंधाराच्या डब्यातून आम्हाला काढलंस कचऱ्यामधून काढलंस परमेश्वर 2004 मध्ये तुझे विगत घेतलंस आणि तेव्हापासून परमेश्वर आमच्यामध्ये राहिलास आणि खरोखर परमेश्वर बाप प्रभू येशू तुला सांगितलास हे बेटा मी तुझ्या बरोबर आहे तू माझ्या बरोबर आहेस म्हणून मी तुला एक पसंत करत आहे परमेश्वर प्रभू येशू आणि खरोखर 2000 पासून परमेश्वर 2004 पासून देव बाबा तू आमच्यामध्ये सणासणाने राहिलास आमच्यामध्ये ठेमाने राहिलास आणि रात्र व दिवस आमच्यामध्ये राहिलास आणि परमेश्वर आमच्यावर अशी महान कृपा केलीस की स्वर्गातून तुझी पवित्र आत्मा देऊन स्वर्गातून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देऊन स्वर्गातून तुझं पवित्र आत्म्याचं ज्ञान देऊन स्वर्गातून पवित्र शांती देऊन आणि प्रेम देऊन आणि सामर्थ्य पवित्र आत्मा देऊन परमेश्वर हारलेली मेंढरे शोधून शुद्ध करून तुझ्या स्वर्गाची महिमा आराधना करून स्वर्गाचं वारिस बनवण्यासाठी आणि तारण जीवन देण्यासाठी परमेश्वर तू आमच्यावर अशी महान कृपा केली की 2004 मध्ये निवड करून 2010 जून मध्ये तुझी सेवा दिलीस बद्दल तुला आभार अशासाठी परमेश्वर बापा तुम्हाला 2008 मध्ये 2009 मध्ये संदेश दिला की बेटा हारलेली मेंढरे शोधण्यासाठी आणि शोधून आणण्यास शुद्ध करून माझ्या बरोबर माझ्या स्वर्गाच्या राज्यात पोहोचतील आणि माझ्या पित्याकडे पोहोचतील अशासाठी मी तुझी निवड करून तुला मी स्वर्गीय राज्यात तू पवित्र आत्मा सामर्थ्य देऊन तुला मी प्रार्थना सभा देत आहोत माझी आराधना देत आहोत माझं काम देत आहोत माझी शक्ती देत आहोत माझी शांती देत आहोत माझा आशीर्वाद देत आहोत आणि माझा तारण जीवन स्वर्गीय राज्याच्या पित्याकडे देत आहोत परमेश्वर प्रभू येशू पण मी मात्र ऐकू शकत नव्हता मी मात्र भोगू शकत नव्हता पण देव बाबा तू मला कधी सोडलंच नाही मला कधी टाकलंच नाही तर तू माझ्या मध्ये राहिलास सणासणामध्ये राहिलास आणि खरोखर प्रभू येशू एक मी पिता परमेश्वर असं घाणाटी कादवमध्ये पडलेलो होतो पण असे तू माझ्या महान कृपा केलीस की मी तुला सांगू शकत होता की हे माझे बापा मला हे कंचं काम करू शकू शकत नाहीत मला जमू शकणार नाही पण देव बापा तू मला सोडलंच नाही तुझी सांगितलास बेटा मी तुझ्या बरोबर आहे मी सांगतो ती कर आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे मी तुला सर्व काल संपूर्ण या भारताचा संपूर्ण राष्ट्राचा संपूर्ण देशाचा तुला मी अधिपती मालिक बनवेन आणि माझी सोबत तुला मी पोहोचवेन आणि स्वर्गाच्या राज्यात मी पोहोचवेन मी तुला करीन देव पिता मालिक आज खरोखर परमेश्वर तुझा वचन आणि तू सांगत होतास की बेटा जे तुझे काय सर्व वाईटपणा सोड तुझ्याकडे जे आहे ते सगळं जग सोड पण मी तुला सर्व राष्ट्राचा पती बनवेन आणि सर्वचा आस्वाद बनवेन आणि स्वर्ग राज्याच्या जीवन तारण देईन परमेश्वर आज खरोखर प्रभू मी आणि अशी मी प्रार्थना कधी करू शकत नव्हता तुझा क्रिसमस साजरा करू शकत नव्हता तुझा जन्मदिवस प्रार्थना करू शकत नव्हतो की मी कधी प्रचार करू शकत नव्हतो की कधी मी आणण्यासाठी प्रार्थना करू शकत नव्हतो पण हे तुझी योजना परमेश्वर हे तुझी कृपा प्रभू येशू हे तुझी प्रेम प्रभू येशू तुझं दान परमेश्वर हे मला देऊन तू भोग भागेल त्याबद्दल तुला आभार धन्यवाद माझा पिता परमेश्वर
गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला पूर्वीच्या तारा उगवला बोला जरा गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला पूर्वीच्या चांदण्यात तारा उगवला तुमची पाळी गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला पूर्वीच्या चांदण्यात तारा उगवला
नाताल दादा हजर झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. एकदा सर्वांनी बोला हॅपी क्रिसमस, मोठ्याने बोला हॅपी क्रिसमस. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ऐकूया आज नाताल दादाने आपल्यासाठी कोणती बातमी आणलेली आहे, कोणती गोष्ट आणलेली आहे. नाताल दादा आज तुम्ही कुठून आले? हालेलुया. नाताल दादा सांगत आहे की आज मला परमेश्वर देवाने स्वर्गातून या पृथ्वीवर तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि म्हणून मी असं इकडे तिकडे हिंडून फिरून आज तुमच्यामध्ये आलेलो आहे. नाताल दादा तुम्ही आज आमच्यामध्ये आलेले आहात, तर कशासाठी आलेले आहात? कशासाठी आलेले आहात तुम्ही? नाताल दादा आपल्याला असं सांगत आहे की या जगासाठी, अख्ख्या जगासाठी एक देवाने मला गुड न्यूज म्हणजे आनंदाची बातमी घेऊन पाठवलेली आहे आणि ती ही आहे की आज दाऊदाच्या गावात तुमचा तळणारा हालेलुया. आज दाऊदाच्या गावात तुमच्यासाठी तळणारा जन्मला आहे, तोच ख्रिस्त प्रभू आहे आणि ही बातमी घेऊन पाठवलं आहे आज मला तुमच्याकडे. तर या एवढ्या खुशीची बातमी आपल्यासाठी नाताल दादाने आणलेली आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही खुशीची बातमी ऐकून आपला आत्मा नक्कीच उल्लसित झालेला आहे, आनंदित झालेला आहे आणि खूप खुश झालेला आहे. तर माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आपण त्याला विचारूया, तुझ्या या बातमीने आमचं हृदय, आमचं अंतःकरण नक्कीच नाचत आहे, हसत आहे, कुदत आहे, आनंदित आहे. पण आमची जीभ आणि आमचं तोंड गोड करण्यासाठी काय आणलं की नाही आमच्यासाठी? तर नाताल दादा आम्ही खुश आहोत की आमच्यासाठी दाऊदाच्या गावात चालणारा जन्मला आहे, तोच ख्रिस्त प्रभू आहे आणि त्याने आमचा उद्धार केलेला आहे. पण ही न्यूज ऐकून, ही गुड न्यूज ऐकून, ही आनंदाची बातमी ऐकून आम्ही खरोखर खुश आहोत. आमचं हृदय, आमचं मन, आमचं अंतःकरण, आमचा आत्मा उल्लसित आहे. पण त्याच्याच बरोबर आमच्यासाठी तोंड गोड करायला काय आणलं की नाही रे? नाताल दादा म्हणतो, मी तुमच्यासाठी, तुमच्या आत्म्यासाठी आनंद व्हावा म्हणून तुमच्यासाठी चांगली बातमी आणलेली आहे. पण त्याच्याच बरोबर तुमचं तोंड आणि तुमची जीभ पण गोड करण्यासाठी तुमच्यासाठी मिठाई आणलेल्या आहे, चॉकलेट आणलेलं आहे. तर नाताल दादा दे ना आमच्या भावांना आणि बहिणींना ते चॉकलेट आणि त्यांची तोंड गोड